हो चालेल. कोण असतो? सॉरी मी एवढ्या बॅगा घेऊन 3 दिवसासाठी आलो फक्त आपण वगैरे. वाजले तर 4:30 आपण पोचलो आहे जस्ट रत्नागिरी स्टेशनला. आणि मी ठाणेकर साहेब आणि आपला तन्मय आणि कोकण डायरीज कोकण सिरीजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता आतून कष्ट आहे. एक्सिलेटर काय हड एस्केलेटर येते ना. एस्केलेटरच ना. मला माहित नाही रे. मला माहित नाही काय म्हणते ते. मंद मी होईल साईडला भाई. मी नाही रिस्क घेणार. मागचे ते बॉलिंग बॉल सारखे होतील बोल्ट. आपण आता चाललोय तन्मयच्या. तू कोणाकडे आता चाललोय? मावशी माईकडे. हा तिथून मी दिसत नाही. आपण घेऊ. सध्या कोकणात पाऊस आहे. आया उसा निघाले फुल. आया उसा. गणपती बाप्पा मोरया. भाई किक मारून चालू करा आणि स्टार्टर नाही. हो ना. किक माहिती आहे. लक्षात आहे. आमची किक बघायची असते. अरे हा फुटरेच आहे ना. सिस्टीम वेगळी ठेवली. जेव्हा ते बंद झालेले ना तेव्हा कसला प्रॉब्लेम झाला आम्हाला माहिती आहे. कधी अडकलेला फुटरेस मध्ये. ती चावी तो कॉक चालू कर. एकच मिनिट दा. आता आपण जस्ट निघतो इथून तन्मयच्या घरी जायला. इथे आपण फ्रेश झालो. त्या माईने आपल्याला चहा नाश्ता दिला. पोचत होता त्यामुळे फक्त चहाच पिलो. आणि हा सुंदर असा हे काय हे पर्याय. मला माहितच नाही रे. तिकडे धबधबा आहे छोटा मिनी वॉटरफॉल. तो पोहायला दिसतो तो. तिकडे पुढे चालत गाडी चालू झाली. हो ते जरा टर्न वगैरे मारताय. चेक करतात सगळं गाडी. आता आपण कुठे चाललो? इथून थेट घरी. थेट घरी. नेवरेगाव. इथून आपण थोडं हळू चाललोय कारण की खोटा का मस्त काय डॉक्टर ड्रायव्हिंग बाय तन्मय मोरे. आपण अशा ठिकाणी चाललोय. तन्मयच्या घरी चाललोय. तिकडे जाऊन आपण एका अशा ठिकाणी चाललोय ड्रीम प्लेस. मी अजूनपर्यंत त्या ठिकाणी गेलो नाही. पहिल्यांदाच चाललोय. मजा करू. डे 1 दिवस पहिला. तन्मयच्या घरी गेल्यावर आपण जरा सगळी कहाणी सांगू. त्याच्यानंतर आपल्या येणाऱ्या जे काय ब्लॉग असतील आपले त्याच्याबद्दल पण आपण सांगू. हा भेटतो बघ इकडनं भेटेल. हो तू गाडी समोर दुख बघ. नयनरम्य अशी दृश्य. काय नाही पडलं. तुझा फोन माझ्या गळ्यात आहे. फायनली एवढे दिवस तन्मयचं घर फक्त व्हिडिओमध्ये बघत होतो. आज तन्मयच्या घरी आलोय. Where are you, तन्मय?
आत्ता आपण जस्ट आलोय तन्मयच्या घरी. आपण भरपूर दिवस वाट बघत होतो, प्लॅनिंग तर खूप केलेली. आणि आपलं सर्वात मेन कारण म्हणजे आपलं चॅनल का बंद होतं. तर जेव्हा आपण नवीन फोन घेतला होता त्यावेळेला, म्हणजे जेव्हा हा नवीन फोन घेतला त्यावेळेला तिकडे एक्सचेंज करायच्या वेळेला त्या दुकानदाराकडून चुकून पूर्ण फोन फॉरगेट झाला. कारण की त्याला वाटलं ॲपल ID नाही आहे माझ्याकडे आणि तो जीमेल लॉग आउट झाला. त्यामुळे तेही अकाउंट आपलं बंद झालं आहे. त्यामुळे हे नवीन अकाउंट उघडलं आहे आणि आता आपली परत नवीन जर्नी चालू आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने आपण परत आता नवीन जर्नी स्टार्ट केली आणि इथून पुढे आपले सगळे चॅनल, आपले सगळे ब्लॉग ह्याच चॅनलवरती येतील. तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपण आता परत पुढे नेऊ आणि पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू राहतील. आणि आपण सध्या कोकणात आलो आहे, रत्नागिरीला. पुढचे 2 ते 3 दिवस आपण इथेच आहोत आणि डेली ब्लॉग पडत राहतील. आता 3 दिवस तरी कोकणातले ब्लॉग असतील. आणि आता आपण चाललो आहे, तुम्हाला कळेल थोड्या वेळाने आपण कुठे चाललो आहे. भेटू, बाकी तिकडे भेटूनच बोलू. काय कशा कामाला फोर्ट आहे ना जयगड फोर्ट. तो काय तिकडे सेलिब्रेट करतो, सांगतो वगैरे पाहिजे. काय ते नाही केलंय ऐकू. हा गणपती हा भरपूर माणसं दिसतात. माणसं केवढी आहेत ती माणसं तिथे. मला वाटतं की काय घरगू बिरकू लावलंय काय. वाव. घेतलेला आपण मस्त एकदम फ्रेश. चाललो आपण आतमध्ये मंदिरात. फायनली जे आपल्याला करायचं, जे ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो ते म्हणजे जे आपण खास अभिषेक करायसाठी आलेलो गणपतीपुळेला. गणपतीपुळेचं मंदिर आणि आपलं जय देव जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा फणीवरा. आपण आलेलो गणपतीपुळेला अभिषेक करायला आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय. येऊन एवढा भारी वाटतंय. पहिल्यांदाच होता गणपतीपुळेला आलो. म्हणजे आपले कपडे वगैरे चेंज केले आपण. ते खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. असं वाटतं पाऊस नाही. तन्मयने सांगितलं आपल्याला आता आपल्याला प्रदक्षिणा करायची. आता आपण चालू प्रदक्षिणा करायला. कुठून तन्मय आपल्याला सांगतो एकदा पाय चालू केले की थांबायचं नाही. गणपती बाप्पा मोरया. काय काय रे साधना करू मी असे तुझे मूर्ख विसंदिती मला द्वैत भावना. हे दयानगे श्री गजानन. तुझे मुखा तुझी वाट पाहता नेत्र शिवले जाणत तुला. नवली असं वाटते. प्रदक्षिणा मारते आणि पाऊस आला मुसळधार. थांबायचं तर नाही आपल्याला. पुन्हा द्वया तू परात परा पार निवडले विधी हरिहरा. व्यर्थ हे तुझ वेगळे ते मला बोलता नये. पाऊले तुझी देखील स्वय मांडली असे बहुत वंदना. हे दयानगे श्री गजानना. दीनबंधू हे ब्रीदा आपुले साच तू करी दावी पाऊले.
म्हणजे असं वाटतं. बघू शकतो तुम्ही खरंच खूप जे स्वच्छ आता खूपच ठेवली आहे. हा कल्पवृक्ष तू कामधेनुवा लाविजेस्तनी जीवनते जीवा हाची हे तरे शेषभूषणा हे दयानिधे श्री गजानना. प्रदक्षिणा कंप्लीट झाली. गणपती बाप्पा मोरया. चला हां हां म्हणजे रोज असतो तो रोज. हां 12 ते 12:30 ते 2. आता आपलं लवकर होतं. साबुदाणाची खिचडी खायला उपवास आहे त्यामुळे आपणच बसूया खायला आता मस्त वेगळी. ए बाबा चल लवकर. कुठे चाललो आपण आता? मराठवाडा. घालतात ती काय आता. मला वाटलं पाऊस पडल्यावर ना खदूल पाणी होतं ना तसं. मगाशी आपण आलो, जेवण खाऊन झालं आपलं आणि आत्ता चाललोय. तन्मयचे मित्र आले त्यांच्यासोबत चाललो जरा हिडन जेम बघूया आता. चला हा मी चालूच आहे. कुठून आलं रे? इथून. वा थंडी लागतात. बिना जॅकेट चुडी मारतात. कोण तू मारुडी. अशी पहिले पाय फोन करतो नंतर सोडतात. अशी आता आपण चाललोय परत तन्मयच्या घरी. चेंज वगैरे करून जाणार मावशीकडे. खरंच यार पोरं जाम भारी आहे गावची. एक नंबर. लव यू ब्रो. उतरा आलाय दुसरं हिडन जेम.
लागला माझ्या पाय लागला कॉइन कॉइन अरे आतला एकदम फरशी दिसते ती पकडा पकडी तिकडे अरे बाबा तू माझी प्रोफेशनल ए बाबा चल घरी नमस्कार मित्रांनो, मगाशीच आपण आलो दोन्ही हिडन जेम म्हणजे जे काय आपल्या पाण्याचे आपण जाऊन आलो, फ्रेश झालो, चेंज केलं आणि आता आपण चाललोय तन्मयच्या मावशीकडे. कचरेगाव कचऱ्यात नाही चाललोय आपण, कचरे गावात चाललोय. जावं काय समजू शकतो. चाललोय आपण कचरे गावात तन्मयच्या मावशीकडे. पडते खूप पाऊस पडतोय, खूप खूप. आता आलोय आपण तिवरी, आपण आलोय तिवरी बंदरला पोचलोय. थोड्या वेळाने पोचू आपण. जस्ट आपण पोचलोय आता तन्मयच्या मावशीकडे. भरपूर पाऊस आहे, भरपूर. हळू सांडशील. अशा प्रकारे आपण तन्मयच्या मावशीकडे पोचलोय फायनली. तिच्या मावशीचं घर आणि आता तन्मयचा मावशीचा मुलगा. चल म्हणून बोलतो मी चांगला आहे तुमच्यापेक्षा. चहा घेतला नाही कशाला थोडी का झोपतोय. अरे